प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आणि योहान लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले. कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते. याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की यहुद्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री आणि प्रमुख याजक हन्ना आणि कैयफ्फा, योहान, अलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नाझरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला, तो हाच आहे. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते निघून मछव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाही. त्याने त्यांना म्हटले, मछव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, हा प्रभूच आहे. प्रभू आहे हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून
तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता. आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातांवर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्या धरलेल्या मासळीतून काही आणा. तेव्हा शिमोन पेत्राने मछव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहरी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्यास शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.